ता भाग्याची लक्ष्मी लागे अंगण हसाया घरदार हे अधीर तिची पाऊले पुजाया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी असा जन्माचा उंबरा रोज उजळे ग सुखानी ओटी भरा ते पहाट तिच्या सोना किरणांनी आळी मळवट हा गाठ सारी युगाचीच माया तिच्या किरपेच बळ मिळो जन्म सावराया दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी दारी आली ग लक्ष्मी आली आली भाग्य लक्ष्मी बघ जरा कोणाचा आहे तो. काय ड्रायव्हिंग करताना फोन नाही घेऊ शकत ना. उगाच हवालदाराने पकडला ना तर फालतूची मचमच होईल. हॅलो 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 ए हॅलो 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 काय झाला? कोणचा फोन आहे? हा हॅलो हॅलो अरे रेंज मध्ये नसणार रे फोन. इकडे रेंजचा सॉलिड वांदा असतो माहिती आहे. हॅलो हॅलो अरे जाऊ दे ठेवून दे फोन. टोपी दीड फुट्याची एवढी हिंमत. छोटू तुझ्या त्या नाटकाचं काय झालं रे? काय होणार आहे? अरे त्या नाटकात आईचं काम करणारी कमलाबाई होती ना तीच गेली नाटक सोडून. आता नाटक काय म्हणजे कसं करणार कसं नाटक आता तिच्याशिवाय? त्यात काय कोणीतरी दुसरी उभी करायची ना. अरे रोज ऐकून ऐकून माझे पण डायलॉग पाठ झालेत. काय मग आईचं काम काय आता तू करणार? करेन की त्यात काय. ए आहे तुला काय वाटला नाटकात काम करायचं म्हणजे काय छोटा मोठा काम नाही. सॉलिड कठीण असता तो काम. हा छोटू मी तुला डायलॉग बोलून दाखवले तर? आहे काय बोलते तू आणि डायलॉग बोलणार आपल्या नाटकातला? आई शपथ. चल चल बोलून दाखव. एवढाच प्रवासात टाइमपास आपल्याला. हा सुरू. पोरी तुला 9 महिने मी पोटात वाढवलं. नेत्राचा दिवा आणि हाताचा पाळणा करून तुला वाढवलं. पोरी तुला खूप मोठी झालेली बघायचं होतं. किती स्वप्न रंगवली होती मी तुझ्यासाठी. अगं तुझ्यासाठी मी माझा जीव ओवाळून टाकला असता पण तू हे काय केलंस? त्याला वटणीवर आता. ए हॅलो ए तो फोन ठेव. एवढा आहे बोलते आणि तू माझ्या स्वप्नांना सुरुंग लावलायस. यापुढे मला तुझं तोंड देखील बघायचं नाहीये. तुझी आई तुझ्यासाठी मेली. यापुढे मला हिचं तोंड देखील बघायचं नाहीये. वाह क्या बात है. एकदम सॉलिड ऍक्टिंग केली सा तू. आहे पक्का ठरला आपल्या नाटकाची हिरोईन तूच आता. क्या बात है. काय मग आता कसं वाटतंय? देवीची भक्ती करण्यात आधी मग्न असायचास तेव्हा तोंडात मंत्र असायचे आणि ते सर्व सोडून गावच्या भानगडीत पडायची
कसली कुबुद्धी सुचली रे तुला? आता तुला कळलं असेल हा आप्पा सुभेदार काय चीज आहे ते. आप्पा आप्पा तुम्ही मला सोडा आप्पा. मला घरी जाऊ द्या आप्पा. मला घरी जाऊ द्या. एवढं सगळं झाल्यावर नक्कीच तुला अक्कल आली असेल. अरे तुझी बायको तिकडे पोटूशी आहे. नाही आम्ही सोडतो तुला, पण तू शेतात आम्हाला गांजा भरताना बघितलंस आणि जे काही ऐकलंस ते सगळं विसरायचं. तोंड असून मुका व्हायचं. तू काही बघितलं नाहीस आणि काही ऐकलं नाहीस. बोल, आहे तयारी? नाही नाही आप्पा तुम्ही चुकीचं वागता आहात. नाही आप्पा हे गावाच्या भल्यासाठी नाहीये. आप्पा का वागता तुम्ही? आप्पा तुम्ही सोडा मला. सोडा आप्पा. तुम्ही सोडा मला. सोडा. का साथ द्यायची मी तुम्हाला? म्हणजे अजून तुझ्या अंगची मस्ती उतरली नाही वाटतं. तू सुधारणार नाहीयेस. कौतिक सांगू मी कुणाला. विराई आईच कौतिक सांगू मी कुणाला. सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला. सांगू मी कुणाला कौतिक सांगू मी कुणाला. आई भिराई फिरमाची फिरमाची तिने लोकात कीर्ती गायची. आई भिराई फिरमाची फिरमाची तिने लोकात कीर्ती गायची. तिला भेटाया गर्दी हो भक्तांची. साऱ्या जगामध्ये देवी मायची. गुलाल उधळूया कार भंडार उधळूया. गुलाल उधळूया कार भंडार उधळूया. काळ्या कातळाच्या साध्या घरात देवी देवळी रावळी शेतात. काळ्या कातळाच्या साध्या घरात देवी देवळी रावळी शेतात. चंद्र सूर्य हो तिच्या मुठीत. दिसरात ही तिच्याच हातात. हे संबळ वाजवा ढोल ताश वाजवा. हे संबळ वाजवा ढोल ताश वाजवा. देवी बिराई लाडकी सारी भक्तांची. आई जन्माची सावली सान थोरांची. देवी भिराई लाडकी साऱ्या भक्तांची. आई जन्माची सावली सान थोरांची. हात धरून हाती आई चालवी. दुःख वेदना आईच घालवी. आरती करूया चला रात जागूया. आरती करूया चला रात जागूया. ए कुठे निघालीस? काय झालं?
काय झालं? बघावं तेव्हा नुसती भटकत असतेस. काम कोण करणार? पाय दुखतायत माझे. मग मी काय करू? अगं मी काय करू काय? हा? जरा माझे पाय चेप. चुलत सासूची सेवा केलीस तर झिजणार नाहीयेस. मोठी सती सावित्री बनून फिरत असतेस. बस इथे चेप माझा पाय. नाहीतरी आपल्या घरी जायचा मार्ग परत बंदच झालाय. काय दिवस या लोकांचे नखरे तुला सहन करावे लागतील बबली. एकदा का आपण इकडून बाहेर पडलो ना तर मग एकेकाला दाखवीन बबली काय चीज आहे ती. अगं काय चाललंय तुझं? मुहूर्त काढतेस का? कॅलेंडर मागवू? बस इथे चेप माझा पाय. बस. आई गं. काय गे? हे केसांचं काय करून ठेवलेस असं? हा? भूत दिसतेस भूत. मला यांनी सांगितलं की यांना अशी केस आवडतात म्हणून मी तशी कापली. आता हे जे म्हणतील ती माझ्याकरता पूर्व दिशा आहे ना. असं? त्या संजयने तुला खूप लाडवून ठेवले ना. त्याच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटतो. तो सहन करेल पण तुला सांगते मी अजिबात सहन करणार नाहीये. ही सगळी थेर ना त्याच्या समोर. लाडकी ऐकू ना तू त्याची. माझ्या समोर ही नाटक केलीत ना तर चापकन फोडून काढेन सांगून ठेवते. काय चाललंय? खातेस ते जात कुठे? जरा जोर लाव. लवकर लावते. काय करतेस? अगं तुला पाय चेपायला सांगितला होता. काय केलंस तू? पाय मुरगळतेस माझा. तुम्हीच मला सांगितलं ना जोरात दाब म्हणून. म्हणून मी. अगं जोर लावायला सांगितलं, मुरगळायला नको सांगितलं. उठ उठ इकडनं. आई गो माझा पाय. निघ इकडनं. चल. आई गो भवानी कुठली? माझा पाय. हा सूर्या कुठे गेलाय कोणाच ठाऊक. सूर्याला फोनच लावते. जाऊन बसलाय मुंबईत. आईची काळजीच नाही. चित्रा चल थोडं खाऊन घे. नकोय मला. चित्रा काय हा वेडेपणा? हो आहे मी वेडी. तुझ्यासाठी वेडी आहे. तुझ्या प्रेमासाठी वेडी. चित्रा हे बघ, तू आधी इथून बाहेर पड, नंतर मग आपण बघू. नाही नंतर नाही. संजय तू यावेळी मला वाचवलंस पण दरवेळी तू माझ्या सोबतच असशील असं नाही. म्हणजे परत तू? हो. जर माझ्या आयुष्यात तू आला नाहीस तर मी जगण्याचा विचार देखील करू शकत नाही. जगेन तर मी तुझ्या सोबत जगेन. आता तू ठरव काय करायचंय ते. संजय मला कळते तुझी द्विधा मनस्थिती. एका बाजूला काशी आहे तर एका बाजूला मी. काशी तुझी बायको आहे. मी असं कधी म्हणणार नाही की तू तिला सोड. मी तुझी
दुसरी बायको म्हणून राहायला तयार आहे. चित्रे, मामी, मी संजयशी बोलतेय आणि हे बोलणं आवश्यक आहे. बोल संजय, काय ठरवलंस तू? संजय, मी डॉक्टरांना भेटून येतो. चित्रे, तुला काही अक्कल बिक्कल काय बोलायचं ते कळतं का तुला? कोणी दुसऱ्या लेखणी करी दुसऱ्या बायकोचा समाज काय विचार करतो हे समजतं का तुला? मामी, तुला अजून कसं कळत नाही ग? संजयच्या मनात एकदा माझी जागा होती. एकदा का त्याच्याशी माझं लग्न झालं ना की तू बघ त्या काशीला मी कशी संपवते ती. अप्पा सुभेदार. जय हो बाप्पाजी. जय हो. काय झालं एवढ्या रात्री फोन केलास? हो, तसंच काम महत्वाचं होतं. बोल, काय झालं? म्हणजे एक बातमी द्यायची होती. त्या गुरुवाला आपल्या गांजाच्या मळ्याबद्दल समजलं. काय? आणि अप्पा सुभेदार, तुम्ही काय झोपा काढत होता? म्हणजे तो माझ्या शेतात कामाला येत होता तेव्हा त्याने बघितलं. पण अप्पा सुभेदार, एवढ्यात त्यानं गावात बोंबाबोंब सुरू केली असेल. अहो, बोंबाबोंब करायला मी त्याला मोकळा सोडला असेल तर ना. अहो, त्याने तोंड उघडू नये म्हणून मी त्याला समजावायला गेलो तर मलाच धमकावायला लागला, हे धंदे बंद करा म्हणून. मग काय? अहो, त्याने बोंबाबोंब करू नये म्हणून त्याचं पार्सल गावाबाहेरच्या पडक्या मंदिरात बांधून ठेवलंय. ते बरं केलंस. मी तिकडे येतोच आहे. मलाही त्या गुरुवाला अशा अवस्थेत बघायला आवडेल. मलाही त्या गुरुवाबरोबर जुना हिशोब पूर्ण करायचा आहे. हॅलो सूर्या, आई बोलतीये. हा, काय झालं? काय तिथे रमलास की काय? यायचं नाव घेत नाहीयेस ते? अरे काय झालं काय? उच्छाद मांडलाय नुसता. आई अगं, अशी विवळतेस का तू? काय झालं विचारतोस तिकडे बसून? अरे त्या मेल्या काशीला मी पाय चेपायला सांगितले रे, तर तिथे माझा पाय मोडून ठेवला. काय आई, कसं शक्य आहे? तुझ्या पायात चमक भरली असेल, चमक. आता गप्प बस. उगाच उंटावर बसून शेळ्या हाकू नकोस. तुला काय जीवाची मुंबई करायला पाठवलं का रे तिकडे? अगं आई, तसं नाहीये. पण ते पण काय? हा, सरिता सोडत नाहीये का तुला निघवत नाही तिकडनं? का आता बाळण पण करूनच येणारच? अगं आई काय बोलतेस तू? हे बघ, मला तर काही कारण सांगू नकोस. तू ताबडतोब निघ तिकडनं. मला बाकी काही सांगू नकोस. परत बंद पडली गाडी. परत गाडीला काय होतं ना काय कळतच ना. थांबा बघतो आता मी काय झालं गाडीला ना, कळतच नाही. शे, तरी बरा आपला नशीब, जवळाजवळ येऊन गाडी बंद पडली. ते काय रे छोटू, आता पुन्हा काय झालं? आता मला काय माहित गाडी का बंद पडली ती. अरे पण देवळाजवळ येऊनच तुझी गाडी कशी बंद पडते रे? हे बरा झाला. काय होता तुला? हे काय होत? हे आहे बबलीला सॉलिड पोटात दुखतंय. आता काय करायचं रे? ए बबली, आता काय? जवळ डॉक्टर मिळेल. अरे सांभाळ तिला. आहे सांभाळ तिला. तिथे जवळ डॉक्टर मिळेल. मी तिला लगेच घेऊन येतो. तू टेन्शन नको घेऊ. तुम्ही आलो. लवकर ये रे बाबा. बबली काय होतंय बाळा तुला? पोटात दुखतंय. आता मी काय करू?
थांब थांब आता बरं वाटेल तू डॉक्टर घेऊन येईल ना छोटू डॉक्टरला घेऊन आला लगेच बरं वाटेल हं? पाणी हवंय पाणी थांब मी पाणी आणते थांब मी पाणी आणते थांब 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 मी आता इथे पाणी बबली थांबा आले मी पाणी नाही काय करू बबली ए बबली आई बबली बबली थांब थांब तू आता काय काळजी करू नको हा मी आता पाणी इथे कोणाला तरी विचारते पाणी आण हा इथे कोणतरी असेल कोणी आहे का इकडे कोणी आहे का इकडे जरा पाणी हवं होतं बबली थांब तू रडू नको हा तू रडू नको कोणी आहे का इकडे जरा पाणी हवं होतं पण पाणी देईल का बबली थांब मी येते हो थांब थांब बबली थांब मी पाणी विचारते कोणाला तरी कोणी हाय का इकडे कोणी हाय का अहो जरा बबलीला पाणी कोणी हाय का अहो कोण आहे अहो बबलीला जरा पाणी हवं आमच्या कोण आहे का इकडे बबली बबली रडू नको आता बरं वाटेल तुला हा तू